केशवनगर या ठिकाणचा आज पर्दाफाश झालेला आहे। आज महानगरपालिकेमध्ये मोठा गदारोळ झालेला आहे। तर आज या ठिकाणी केशवनगरची सर्व महिला या ठिकाणी घेरा घालून बसलेले आहेत। जाणून घेऊया आपण त्यांच्याकडून की काय त्यांच्या मागण्या आहेत, काय त्यांचे काय काय। नमस्कार, मी सारिका कांबळे बोलतेय। मी संस्थेची प्रमुख आहे। तर जे आमचे जे दादा आहेत त्यांनी उपोषण केलं ह्याच्यासाठी 3 दिवस झालं। ते झोपून आहे तिथं बिना अन्न पाण्याचं, पाणी सुद्धा नाही आहे त्यांना। आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हणतोय की तुम्ही बाबा आमचा हक्क द्या, जसं त्या लोकांना दिलंय, कुंभार समाजाला दिलं ह्यांनी, त्या गोट्यावाल्यांना दिलं। मग आम्ही म्हणतोय त्यांना जसं दिलंय ना तसं आम्हाला पण द्या तुम्ही। तर हे आम्हाला भेटायला तयार नाही आहेत आयुक्त लोक, म्हणून आम्ही हे रस्ता रोखला इथं गेट सगळे बंद केलेत महानगरपालिकेचे। आणि ही चोरटी लोक आहेत सगळी, जे आयुक्त लोक आहेत ना सगळे चोर आहेत। बाहेर भेटायला आले नाहीत, जे उपोषणाला बसलेत त्यांना अजून त्यांनी काही भेटगाठ दिलेली नाहीये। ते फक्त आम्हाला काय करतात, गंडवतात। दुसरं पत्र आलं, कालचं जो पत्र दिला होता तोच पत्र आम्हाला आज पण देत आहे, पण आम्हाला तो पत्राचं निवेदन काय आलेलं आहे? आता पत्राचं निवेदन असं आहे की तुम्हाला त्याच्यामधनं भूखंडमधनं तुम्हाला जागा भेटत नाही, तुम्ही गोठ्यावाल्याला दिली, तुम्ही गोठ्यावाल्याला दिली, कुंभाराला दिली, काय कडावाला दिली, भाट लोकांना दिली, सर्व समाजाला दिली। पण आमच्या चर्मकार समाजाला का नको? आमच्या कर्मचारी समाज गटाई करतो, 10 रुपये कमावतो। आज प्लॉट जरी घ्यायचा म्हटलं एका व्यक्तीला 40-50 लाख रुपये मोजावं लागतात। तो गटाई कर्मचारी तो देऊ शकतो का? नाही देऊ शकत। आयुक्त आम्ही शेणाने भरलेले बूट चप्पल साफ करतोय आणि आम्हाला हे बघा इथं आम्ही आंदोलन करतोय आमच्या हक्कासाठी। हे महिला इथं थांबलेल्या आहेत, लोकांनी ना